यशोगाथा. टॅक्सी चालक बनले कंपनीचे मालक. शिक्षण जरी कमी असलं तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी शून्यातून जग निर्माण केलं. नशिबाने साथ दिली नाही म्हणून रडत बसणाऱ्यांच्या या दुनियेत स्वतःचं नशीब स्वतःच्या हाताने लिहिणारी काही माणसं असतात. ही गोष्ट आहे अशाच एका कुटुंबाची ज्यांनी गरिबीला उत्तर आपल्या कष्टाने दिलं. आज नंदुरबार जिल्ह्यातील टॉपच्या बंगल्यांमध्ये ज्यांच्या घराची गणना होते, जे आज एका मोठ्या कंपनीचे मालक आहेत, ते पाटील कुटुंब कधी काळी रोजगाराच्या शोधात जळगाव जिल्ह्यातून नवापूरला आले होते. हाताला काम नव्हतं, डोक्यावर हक्काचं छप्पर नव्हतं. सुरुवातीचे अनेक दिवस त्यांनी भाड्याच्या घरात काढले. पैशांची चणचण आणि बिकट परिस्थिती, पण पाटील बंधूंच्या डोळ्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली. दिवस रात्र एक करून रस्त्यावरील प्रत्येक किलोमीटर सोबत त्यांनी त्यांचे अनुभव आणि स्वप्न सुद्धा मोठी केली. शिक्षण जरी कमी असलं तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी शून्यातून जग निर्माण केले. होय, त्यांच्याकडे कोणतीही मोठी पदवी नव्हती, पण त्यांच्याकडे होतं कष्ट करण्याचं अथांग धाडस. याच बिकट परिस्थितीवर मात करत एका टॅक्सी चालकाने स्वतःची कंपनी उभी केली आणि ते नवापूरचे नामवंत उद्योगपती बनले. पैसा आल्यावर अनेकदा लोक संस्कार विसरतात, पण पाटील बंधूंनी केवळ साम्राज्यच उभं केलं नाही तर आपल्या दुसऱ्या पिढीला सुसंस्कृत बनवलं. व्यवसायाचे गणित शिकवण्यासोबतच त्यांनी मुलांना मातीशी जोडून राहण्याचे संस्कार दिलेत. आज त्यांची दुसरी पिढी देखील तितक्याच ताकदीने उद्योगपती म्हणून नाव कमावते आहे आणि हा कौटुंबिक वारसा पुढे नेते आहे. भाड्याच्या घरापासून सुरू झालेला हा प्रवास आज नंदुरबार जिल्ह्यातील एका आलिशान बंगल्यापर्यंत आणि एका टॅक्सी चालकापासून ते कंपनीच्या मालकापर्यंत पोहोचला आहे. पाटील कुटुंबाची ही यशोगाथा सिद्ध करते की जर तुमच्याकडे प्रामाणिकपणा, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर परिस्थिती कितीही बिकट असो, तुम्ही तुमचं साम्राज्य उभं करू शकताच. आपण पाहणार आहोत उद्योजक चुनीलाल पाटील आणि उद्योजक ईश्वर पाटील यांची यशोगाथा. नंदुरबार जिल्ह्यातील सक्सेसफुल बिझनेसमॅन, विविध क्षेत्रातील सक्सेसफुल मंडळींची आपण एक यशोगाथा नवापूर एक्सप्रेसच्या व्यासपीठावर आपण सुरू करणार आहोत. आता आपण नवापूर शहरातील उद्योजक आहेत पाटील बंधू यांच्याकडे आलेलो आहोत. ते जळगाव जिल्ह्यातील बडगाव तालुक्यातील वरखेड या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. तिथं त्यांचं शिक्षण झालं आणि त्यानंतर ते पोटाची खिडकी भरण्यासाठी या नवापूर शहरात कसे दाखल झाले, त्यांनी सुरुवातीला कसा बिझनेस केला, कोणता व्यवसाय केला आणि शून्यातनं त्यांनी कसं एवढं मोठं उद्योगाचं जाळं निर्माण केलं, या पाटील बंधूंकडनं आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मोठे बंधू आहेत चुनीलाल पाटील, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काका, तुम्ही काय सांगाल, तुमची सुरुवात कशी झाली? तुम्ही एका ग्रामीण भागातनं आला आहात, नेमकं तुमचं शिक्षण, जन्म कुठं झाला, काय सांगाल? हा जन्म चोपड्या तालुक्यातील नागलवाडी गाव आहे, छोटंसं गाव आहे, तिथल्या जळगाव जिल्ह्यातलं झाला. हे मामाच्या गावाला राहायला गेलो. तिथं मी व्यवसाय सुरू केला, छोट्याशा हॉटेल चालू केली. हॉटेल चालू केल्यानंतर मग मी टेम्पो घेतला. टेम्पोने मी ट्रान्सपोर्टिंग करायला लागलो. तिथून मग धीरे धीरे जीप गाडी घेतली, टॅक्सी, आणि टॅक्सीवर मी नवापूरला 1989मध्ये नवापूरला आलो, 89-90मध्ये. आणि मग मी धीरे धीरे टॅक्सीचा व्यवसाय नवापूर नंदुरबार चालू केला. टॅक्सी व्यवसायामध्ये मग लक्झरी वगैरे हे पण घेतलं. मग धीरे धीरे त्याच्याकडून मी त्या धंद्यावर मी गावाकडे 9-10 एकर जमीन पण घेतली. टॅक्सी व्यवसायावर 9.5 एकर जमीन घेतली मी.
टॅक्सी व्यवसायामधून. मग धीरे धीरे त्यातून दुसरा उद्योग चालू केला, मग खडी क्रिएशन. त्याच्याकडून मग कॉन्ट्रॅक्टदारीमध्ये गेलो, मग उद्योजकमध्ये गेलो, मग फॅक्टरी टाकल्या धीरे धीरे. तुम्ही गावाकडनं जिल्ह्याच्या ठिकाणी जळगाव जाण्याऐवजी नवापूर येणं का पसंत केलं? नवापूरला इकडं लांब रूट होता नंदुरबार, आणि इकडं टॅक्सीला धंदा चांगला होता, म्हणून मग टॅक्सी व्यवसाय नवापूर नंदुरबार करायचं. बरं, नवापूरला येण्यासाठी कोणी नातेवाईकांनी तुम्हाला सपोर्ट केला होता का कसं काय? नाही, कोणीही सपोर्ट नाही केला. मी आलो इथं भाड्याच्या घरात राहायचो देवडपडीमध्ये. धीरे धीरे मी एकटा राहायचो, नंतर मग मी सर्व परिवार इथं राहायला लागलो धीरे धीरे. बघू शकता त्यांचा प्रवास त्यांनी सांगितलेला आहे, कशा पद्धतीने ते इथं आलेले आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी बिझनेसची सुरुवात केलेली आहे. या सर्व बिझनेसमध्ये त्यांनी धावता आढावा जरी सांगितला असेल तर त्यांचेच लहान बंधू आहे ईश्वरभाई पाटील, आपण त्यांच्याकडनं सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जळगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातनं आल्यानंतर जसं त्यांचे मोठे बंधू चुनीलाल पाटील यांनी धावता आढावा जरी सांगितला असला, नेमका त्यांचा व्यवसायात कशी ग्रोथ केली, टॅक्सी चालकपासून ते टेक्स्टाईल उद्योजक कसे झाले, याचा संपूर्ण माहिती आपल्याला ईश्वर पाटील यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ईश्वरभाई, काय सांगाल, तुमचा प्रगतीचा मूलमंत्र कसा राहिला आणि कशी प्रगती केली तुम्ही, काय संघर्ष केले, सांगा थोडक्यात. आम्ही जसे मोठे बंधू माझे चुनीलाल पाटील यांनी सांगितलं की बाबा आम्ही आमचं गाव नागलवाडी, पूर्वीचे चोपडा तालुका. आमचं शिक्षण माझं 1ली ते 3रीपर्यंत चोपड्याला नागलवाडी या गावाला शिक्षण झालं. आणि दुसरं आमचं मामाचं गाव होतं वरखेड, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव. इथून आम्ही 1990मध्ये नवापूरला आलो. आणि पहिल्यांदा आमचे इथं जे नातेवाईक होते, म्हणजे मोठ्या भावांचे सासरे राहायचे, तर आम्ही त्यांच्याकडे एक वेळा आलो. तर आम्ही नंदुरबारला वांगे भरून यायचो गाडीमध्ये, टेम्पो होता आमचा. त्यावेळेस आम्हाला असं कळलं की इकडे पॅसेंजर भरपूर मिळतात. आणि त्या पॅसेंजर ज्यावेळेस आम्ही तिकडून बसून आणलं तर आम्हाला कमीत कमी त्यावेळेस 500-600 रुपयाचे पॅसेंजर आले. त्यावेळेस नवापूर ते नंदुरबार भाडं 10 रुपये होतं, तरी आम्हाला त्यावेळेस 600 रुपये आले. तर आम्हाला असं वाटलं हा बिझनेस इथं चांगला चालेल, म्हणून आम्ही आमचे मुळगाव वरखेड हे सोडून नवापूरला 2 टॅक्स्या घेऊन आलो आणि त्या टॅक्सीवर आम्ही व्यवसाय सुरू केला. त्याच्यानंतर मग आमचे 1999मध्ये आम्ही स्टोन क्रेशर चालू केलं. ते आम्ही स्वर्गीय माणिकराव दादा लोकनेते यांच्याकडनं आम्ही विकत घेतलं आणि त्यावर आम्ही स्टोन क्रेशरचा व्यवसाय चालू केला. आणि त्या स्टोन क्रेशरच्या व्यवसाय पुढील त्यालाच अनुसरून डांबर प्लॅनचा व्यवसाय होता. मग आम्ही कॉन्टॅक्टदारीमध्ये गेलो. 2005मध्ये आम्ही कॉन्टॅक्टदारीमध्ये गेलो. त्यावेळेस मी 1 करोडचं रजिस्ट्रेशन केलं सुमानिक स्टोन क्रेशर या नावाने. आणि तेव्हापासून आम्ही कॉन्टॅक्ट घ्यायला लागलो. आणि ते कॉन्टॅक्ट घेता घेता आम्ही आज कमीत कमी 50-60 करोडचे आमचं टर्नओव्हर आहे वर्षाला. तर आम्ही त्या व्यवसायानंतर मी 2001मध्ये जमीन घेतली MIDCच्या बाजूमध्ये. त्यावेळेस आपल्याला नवापूरला 1 रुपये स्क्वेअर फीटने जमीन भेटत होती. आणि ती जमीन आम्ही त्यावेळेस इथं सौरवराव कलेक्टर यायचे आणि त्या सांगायचे की बाबा इथल्या उद्योजकांना प्रोत्साहित करा की तुम्ही जमिनी घ्या आणि इथं फॅक्टरी टाका. त्यावेळेस आम्ही 6,000 रुपयामध्ये 6,000 स्क्वेअर फीट जमीन घेतली होती. कारण गव्हर्नमेंटही आपल्याला प्रोत्साहित करतं. प्रत्येक MIDCमध्ये 1 रुपयापासून जमीन मिळत होती त्यावेळेस, पण आता 47 रुपयाचा आपला इथं भाव आहे. मग आम्ही जसे आमच्याकडे लोलर होतं, एक उद्योजक आला, त्याने लोलर मागितलं, आम्ही त्याला लोलर दिलं त्याच्या टेक्स्टाईलमध्ये फिरवण्यासाठी. त्यांना विचारलं की बा हा व्यवसाय कसा, त्याने सांगितलं चांगलं. मग आम्ही तिथं आमचे पॉवरलूम 100 पॉवरलूम आम्ही टाकले. आणि त्या व्यवसायाच्या अगेन्स्टमध्ये मी लोकांना मदतही चांगली करतो, गुजरात राज्यातून येणाऱ्या लोकांना. त्यांनी सांगितलं की बा आता तुम्हाला आमचे अध्यक्ष बनावं लागेल. आणि त्यांनी मला अध्यक्ष केला. मी आता अध्यक्ष होऊन मला 8 वर्षे झालेले आहेत. आता तरी ते लोक म्हणतात नाही तुम्हीच आमचे अध्यक्ष राहा. पुढच्या 5 वर्षासाठी त्यांनी मला अध्यक्ष केलेलं आहे अजून. बस मग आमची ही जर्नी झाली. त्याच्यानंतर मग मुलांना आमच्यामध्ये माझे शिक्षण फक्त 10वी पास आहे आणि माझे बंधूंचे बी 10वी आहे. त्यांचे शिक्षण मी वरखेडला 4थी ते 7वी पर्यंत शिकलो. 7वी ते 10वी पर्यंत मी न्यू इंग्लिश स्कूल भडगाव इथं मी शिकलेलो आहे. त्याच्यानंतर मग आम्ही नवापूरला आल्यानंतर कॉन्टॅक्टदारीमध्ये गेलो, कॉन्टॅक्ट घ्यायला लागलो. आता टेक्स्टाईलच्या व्यवसायामध्ये जातोय. आता आमचा नवा एक प्रोजेक्ट येतोय. मी आता 100 मशीनच्या प्रोजेक्ट टाकतोय वॉटर जेट म्हणून. कारण हे जे लेटेस्ट मशीन आहेत
या लेटेस्ट मशीनमुळे काय होतं, जो आमचा पॉवर लूममध्ये 50 मीटर कपडा निघतो 24 घंट्यामध्ये, तो 300 मीटर ते 350 मीटर वॉटर जेट मशीनमध्ये निघतो. म्हणून आता आमचे जे पुढचे पाऊल आहे ते आता मी 100 मशीन टाकतोय. माझी इथं 5 एकर जागा आहे MIDCच्या बाजूमध्ये, प्रायव्हेट लँड आहे, त्याच्यामध्ये मी 100 मशीन टाकतोय. आणि पहिले मी म्हणजे 100 मशीनचे बांधकाम करतोय, पहिल्यांदा 24 मशीन टाकतोय, वार्पिंग आहे आणि इतर त्याच्यामुळे आज आमची जी प्रगती आहे, मुलं बी आमचे चांगले आहेत, निर्व्यसनी. मी समाजांना हे सांगतो की प्रत्येकाने निर्व्यसनी राहायला पाहिजे, दारू सिगरेट बिडी हे घ्यायला नाही पाहिजे. म्हणजे तुमची प्रगती झाली म्हणून समजा, तुम्ही व्हायलाच पाहिजे. आणि जर तुम्ही व्यसन करणार तर तुमच्याकडे पैसा टिकणार नाही. आता एवढी महागाई झालेली आहे, त्या महागाईच्या याच्यामध्ये तुम्हाला व्यसन करणं म्हणजे चुकीचे आहे. परत तुम्ही आजार घेऊन येतात काय, आणि आजार असा चोर असतो, किती पैसा घरातून जातात आपल्या, ते आपल्याला काही समजत नाही. म्हणून प्रत्येक समाजात, समाज म्हणजे काही माझ्या पाटील समाज नाही सांगायचे, पूर्ण समाज म्हणजे नवापुरामध्ये मी जिथं राहतो तो माझा पूर्ण समाज आहे. म्हणजे तो कुठल्याही जाती धर्माचा असो, तो माझ्या समाजाला, मी त्याच्या प्रगतीसाठी मी त्याला काही माझ्याकडनं भरपूर येतात, मी त्यांना मदत करतो. काही त्यांना फॅक्टरी टाकायची राहिली तरी मी त्यांना मार्गदर्शन करतो. की मला असं वाटतं की मी जशी प्रगती करतोय तसं माझ्या समाजातील इतर लोकांनीही प्रगती करायला पाहिजे. आता असं मी तुमचे मानतो. उद्योग कुठे कुठे चालले आहेत, काय सांगाल? आता माझे उद्योग नवापूरमध्ये माझी एक केमिकल फॅक्टरी, आम्ही त्याच्यामध्ये एक फेरिकोल सारखा एक आयटम बनवतो. आणि एक दुसरी माझी टेक्स्टाईल आहे, पाटील टेक्स्टाईलच्या नावाने. माझ्या MIDCच्या बाजूमध्ये सुमानिक्स म्हणून स्टोन क्रेशर आहे, माझ्या तिचं डांबर प्लॅन आहे, हॉट मिक्स प्लॅन आहे, स्टोन क्रेशर आहे. तसंच माझ्या बारडोलीमध्ये तालुक्यामध्ये मोवा म्हणून गाव आहे, तिथं माझी एक दुसरी रिचिनचे पावडर बनवायची एक फॅक्टरी आहे, पण आम्ही त्याच्यात पार्टनर आहोत. अशी माझे प्रोजेक्ट आहेत. बरं, बघू शकतो आपण, शिक्षण जरी कमी असलं पण जिद्द आणि चिकाटी राहिली तर मनुष्य हा शून्यातनं विश्व निर्माण करू शकतं. अशीच काही प्रचिती या पाटील बंधूंकडनं आपल्याला पाहायला मिळालेली. आपण उद्योजक चुनीलाल पाटील यांच्याकडनं काही त्यांच्या आयुष्यातली काही जुने किस्से आहेत ते आपण ऐकणार आहोत, आणि त्यांची कशा पद्धतीने त्यांनी संघर्ष केलेला आहे. तुम्ही आधी कोणता व्यवसाय करायचे काका, काय सांगाल? मी आधी टॅक्सी व्यवसाय करायचो, त्याच्यात गाड्या फायनान्स केलेला होता. पण काही कारण त्या टायमाला पैशांची अडचण होती, जेमतेम उभं केलेलं होतं, त्या कारणास्तव फायनान्स कंपनी येते, याच्यात आम्ही थोडंसं गाडी लपून ठेवायचो. त्यांचे पण पैसे आल्यावर त्यांचे वन टाईम 20 लाख रुपये भरून दिले मी. माझ्याकडे जेव्हा गव्हर्नमेंटचं बिल गुंतलेलं होतं, तर गव्हर्नमेंटचं बिल असल्यावर गुंतलं असं कारण त्याला लेट होऊन गेलं होतं, पण त्यांचे जेव्हा पैसे आले तेव्हा मी त्यांना सेटलमेंट करून 20 लाख रुपये चेकद्वारे भरून दिलं त्यांचे. आणि आज मी दुसरीकडे मी टॅक्सी चालवत होतो स्वतः उद्योग करून. आज माझ्याकडे 200-250 लोक काम करतात माझ्याकडे. माझ्या सर्व बिझनेसमध्ये 200 ते 250 लोक काम करतात. बर, मागे एक किस्सा घडला होता तुमचा, सर्व नवापूरकर जाणून आहे की तुमच्याकडे फायनान्स कंपनीवाले आले होते, तुम्ही ती गाडी घेऊन जाऊ नये म्हणून टायर काढून घेतले. काय सांगाल किस्सा, काय मी त्या टायमाला गाडी भरण्यासाठी पैसे नव्हते, ते टायर काढून घेतले होते. त्यांचे पैसे येईपर्यंत थांबायला लावला, त्यांना चेक दिला होता, पैसे आल्यानंतर त्यांचे पैसे भरून दिले आपण. पण ते टायर याच्यासाठी काढलं की ते गाडी घेऊन नाही जायचं, टायर काढून ठेवले होते. बरोबर, म्हणजे फायनान्स कंपनीचे जे आहेत ते अधिकारी येणार होते, ते गाडी घेऊन जाणार, त्यांच्याकडे पैसा भरण्यासाठी नव्हता. त्यांनी मग अशी शक्कल लढवली की टायर काढून घ्यावे जेणेकरून ते गाडीच घेऊन जाणार नाही. अशा पद्धतीने त्यांनी संघर्ष केलेला आहे. पण आज त्यांची अशी परिस्थिती आहे, त्यांच्याकडे कोट्यावधीच्या गाड्या त्यांच्याकडे आहेत आणि अलिशान गाड्या त्या आज वापरता आहेत. परंतु अशा पद्धतीने संघर्ष करून त्यांनी उद्योग वाढीस नेलेला आहे, असं आपल्याला यातनं दिसून येतं. आज माझ्याकडे 200 लोक. पाटील बंधू यांचा उद्योग कसा वाढीस आलेला आहे, नंतर तो उद्योग परंपरेने पुढे नेण्यासाठी त्यांचे वारस कशा पद्धतीने काम करतात ते देखील आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत विपुल भाई आहेत, जे चुनीलाल पाटील उद्योजक त्यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. विपुल भाई, काय सांगाल, तुमच्या वडिलांची परिस्थिती कशी होती आणि तुम्ही कशा पद्धतीने पुढे आलात उद्योगधंद्यामध्ये आणि कसा उद्योग वाढीस मदत केलेली आहे, तुम्ही काय सांगाल? आमची सेकंड जनरेशन आहे आमच्या बिझनेसमध्ये. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही आमच्या वडिलांची काकांची आम्ही परिस्थिती बघितली होती, ती खूप नाजूक होती. आम्ही तेच बघून मोठं झालो. हळूहळू जेव्हा आम्ही यंग एजमध्ये आलो तोपर्यंत निरबोट चांगलं झालं होतं. म्हणजे आमचं बचपन होतं ते आमचं थोडंसं याच्यातच गेलो होतं, आणि ते आम्हाला ते आयडिया होतीच की पैसे किती इम्पॉर्टन्स आहे हे ते वगैरे आम्ही सर्व बघत होतो. मग इंजिनिअरिंग वगैरे आम्ही पुण्याला केली, आणि मग जेव्हा इथं आमच्या हातात जेव्हा त्यांनी दिलं तर हळूहळू जसं आम्हाला समजायला लागलं, आम्ही इथं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचो पण नंदुरबार जिल्ह्यात. मग आमची इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग मी पुण्याला होतो. मग पहिलं काम मी तिथं पुण्याला केलं, खूप छोटं काम होतं, फुटपाथ बनवायचं.
हळूहळू तिथं पण आयडिया यायला लागली कसे कामं घ्यायचे काय घ्यायचं. मग तिथं पण आम्ही डामर प्लांट टाकला, मशिनरीज घेतली. इथं जेवढा सेटअप आहे नवापूरला तेवढाच मोठा सेटअप आमच्या पुण्याला पण आहे. तिथं पण आता आम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये आहोत. मग त्याच्यानंतर माझे मित्र होते जे IT कंपनीजमध्ये कामाला होते. मग त्यांना IT कंपनीज थोडंफार नॉलेज होतं, पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग आम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट केली आणि आम्ही IT कंपनी पण टाकली. म्हणजे जे चायना, फिलिपिन्स आणि जे लोक आहेत इंडिया, इथं खूप कमी म्हणजे जे पैसे लागतात लोकांना कामावर ठेवायचे ते ॲज कम्पेअर टू US कमी लागतात. मग US ला आम्ही आमचे जे लोक आहेत कॉल सेंटर म्हणा, IT कंपनीज जे पण आहे ते आम्ही आउटसोर्स करतो US साठी. ती कंपनी इंडियात आहे, म्हणजे पुण्यात आहे. असे छोटे मोठे आम्ही पण म्हणजे जे वडिलांनी आणि काकांनी केलं त्याच्यात पण आम्ही काहीतरी ॲड ऑन केलं. आता सध्या आम्ही ती एक मखाना म्हणून एक रिच फूड आहे ज्याचं प्रोटीन इंटेक खूप हाय असतं, ती फॅक्टरी पण टाकली पुण्यात. असं हळूहळू आम्ही जे पण नवीन काही येतं आहे टेक्नॉलॉजिकल वाईज काही असो, जसं काकांनी त्यांनी आता सांगितलं की खटका मशीन टाकली होती, म्हणजे जे आता आम्ही नवीन काहीतरी शिकलो, आयडिया आणली, तर आता वॉटर जेट, एअर जेट जे स्पीडमध्ये टेक्नॉलॉजी अपडेट आम्ही करायचा प्रयत्न करतोय. आपण बघू शकतो जशी पहिली जनरेशन जशी उद्योगात अग्रेसर राहिलेली आहे त्याच पद्धतीने सेकंड जनरेशन देखील तोच उद्योग हायटेक करण्यासाठी त्यांचे चिरंजीव आहेत ते प्रयत्न करताना दिसत आहेत. भाड्याच्या घरात आणि आता तुमचं घर एका महलाप्रमाणे आहे, तर काय सांगाल, हा प्रवास कसा राहिला तुमचा? खूपच चांगला होता. 5 वर्ष लागले. घराची गोष्ट करतोय. या गल्लीमध्ये मी जेव्हा म्हणजे घर बनवत होतो एक दिवशी मला वडील म्हणाले होते की याच गल्लीमध्ये कॉर्नरचं घर आहे, तिथं त्यांना ते बाहेरून आले होते. म्हणून जे लोक होते इकडे त्यांना असं वाटलं ते भाडं पण देणार नाही, म्हणून नवापूरचे जे लोकल लोक होते त्यांना हे दिलं की हे देतील भाडं, आम्ही जिम्मेदारी घेतो. तेव्हा यांना याच गल्लीमध्ये भाड्याचं घर मिळालं नाही, तर त्यांना 2-3 लोकांनी भाड्याचं घर देण्यासाठी पण नाही सांगून दिलं होतं. आणि त्याच गलीमध्ये चांगलं यांनी घर बनवलं म्हणून त्यासाठी थोडं प्राऊड वाटतं. याच्यासोबतच माझे वडील काका हे सर्व कमी शिकले होते, म्हणून त्यांना एक हे होता की मुलं शिकलं पाहिजे असं. मग त्यांनी आम्हाला म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासूनच त्यांच्याकडे परिस्थिती नव्हती जेव्हा आम्ही लहान होतो तरी पण इंग्लिश मिडियममध्ये टाकलं होतं. लोक तेव्हा सांगायचे का इतके पैसे खर्च हे, आणि त्याचं मॅनेजमेंट नव्हतं तरी आम्ही इंग्लिश मिडियम शिकलो, तर आमचं थोडंसं बेस तयार झाला. मग आम्हाला सर्व आम्ही जे 4-5 भाऊ आहे, 2 इंजिनियर आहे, 2 म्हणजे आर्किटेक्ट आहे, डॉक्टर आहे, MBA, सर्व आम्ही हे केलं. म्हणजे प्रॉपर एज्युकेशनमध्ये त्यांनी पहिल्यापासून लक्ष दिलं होतं, तर ते आम्हाला कुठून तरी फायदा झाला त्याच्यातून. बघू शकतो आपण यांचे वडील जे आहे अल्प शिक्षित होते तरी देखील त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण देऊन उद्योगधंद्यामध्ये त्यांना या क्षेत्रामध्ये उद्योगधंदा वाढीव करण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. तसंच त्यांना एकेकाळी नवापूरला जेव्हा आले ते 90च्या दशकामध्ये, त्यावेळेस त्यांना भाड्याने घर कोणी द्यायला तयार नव्हतं, पण आज त्यांनी असं घर बांधलं आहे ते जिल्ह्यामध्ये टॉप 5 मधलं घर असं त्याची गणना होते. असं तुमदार असा त्यांनी महल बांधलेला आहे आणि तो खरंच पाहण्याजोगता आहे. सर्व सुविधायुक्त हायटेक असं त्यांनी घर तयार केलेलं आहे. खरंच हे पाटील बंधूंनी एका ग्रामीण भागातनं येऊन नवापूर शहरामध्ये शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे आणि मोठे उद्योजक झालेले आहे आणि उद्योगधंद्याला मोठा त्यांनी कायापालट करून एका समाजामध्ये शिक्षण कमी असताना जर जिद्द आणि चिकाटी राहिली तर आपण यशस्वी होऊ शकतो. सोबतच निर्व्यसनी राहणे खूप महत्त्वाचे आहे. कुठलंही व्यसन न करता जर चिकाटीने आपण कामामध्ये जर लक्ष दिलं तर आपण नक्कीच यशस्वी होतो, अशी या पाटील बंधूंची गाथा आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.